आदरणीय व्यासपीठ, सर्वेभ्या नमो नमः, सभायै नमः। आज रुग्णमंडळाचा वर्धापन दिवस आहे। म्हणजे वर्धापन दिवस म्हणजे हॅपी बर्थडे दिवस येतो, म्हणजे 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत या उपक्रमाला। तर वर्धापन दिनस्य शुभकामनाः मंगलकामनाः सन्ति। मी मंडळाचे त्याचप्रमाणे मंडळाचे अधिकारी पदाधिकारी जसं वाढदिवसाला आपण अभिनंदन करतो त्याप्रमाणे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। हार्दिक्य हा अभिनंदनाने हे आपण गौरव ऐकतो। या गौरवासाठी याला काय आधार आहे तर कोणतेही ऑर्गनायझेशन स्थापन करताना जी सद्गुणांची ठेवण लागते, जे नवरत्न लागतात, माणसं जी आहेत ती निवडक सद्विचारांची परहित जाणणारी अशा व्यक्ती लागतात आणि तो चांगला संच हा इथे जमलेला आहे। दुसरी गोष्ट, हे स्टेट बँक ऑफ पूर्वीचे बरेचसे पदाधिकारी आणि गव्हर्नमेंट शासकीय जे अधिकारी आहेत या कार्यकारिणीमध्ये ते स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आताची SBI याच्यामध्ये आहे आणि आर्थिक परिस्थितीतून ते सुद्धा गरिबीतूनच वर आलेले असतात। म्हणजे सगळेच काही एकदम श्रीमंत नसतात। तर ते आर्थिक विचार या समाजामध्ये लोकांना त्यांचं कोणता दृष्टिकोन घेतला, त्यांनी लोकांच्या आर्थिक हातभार कसा लागावा आपला, ही भावना लक्षात ठेवून विशेषत्वाने त्यांनी सेवा मंडळ, रुग्ण सेवा मंडळ हे केलेले दिसते। कारण मध्यमवर्गीय जो पेशंट असतो तो जर एखाद्या ICUमध्ये दाखल झाला आणि आर्थिक परिस्थिती जर हे असेल तर त्याची खूप आर्थिक कुचंबना होते, त्याला ते शक्य नसते भार आणि ते 2-2 महिने दवाखान्यात राहून परत पुन्हा घरी आल्यावर पुन्हा 6 महिने त्याला या उपकरणांची आवश्यकता लागते। कोणाला कॉट लागतो, कोणाला कमोड व्हीलचेअर लागते, अशी विविध उपकरणं, नेब्युलायझर लागतं। ह्या ज्या गोष्टी आहेत अत्यावश्यक, ती विकत घेण्याची त्याची क्षमता जरा कमी होऊन जाते। क्षमता असते आधी, परंतु 10-5 लाख रुपये इकडे तिकडे गेले की मग त्याला मदतीचा हात मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय यांनासुद्धा लागतो, म्हणजे आवश्यकता भासते। त्यामुळे तर हा मदतीचा हार मोफत दिला जातो रुग्णसेवा मंडळातर्फे। फक्त वस्तू दिल्या एकदा लोक रुग्ण कॉट इत्यादी वस्तू, आणि काहीच जर त्यांच्याकडून आकारणी डिपॉझिटच्या स्वरूपात केली नाही तर लोक परत देतील याची अपेक्षा कमी असते जरा। कारण लोक प्रामाणिकपणा, विनयता, नम्रता, फारच दिनवाना ते मदत घेईपर्यंत करतात। मदत घेतल्यानंतर सुद्धा त्याच प्रेमाने, त्याच विनयाने ते परत करायला हवे सुस्थितीत। तर ते म्हणजे दोन्ही हाताने टाळी वाजली पाहिजे। ते तर मदत करतातच, पण आपलंसुद्धा त्यामध्ये कर्तव्य असतं। आणि माझ्या मिसेसला तब्येत बरी नव्हती, माझ्या ते कॉट वगैरे दिले आणि माझी मिसेसची तब्येतही चांगली झालेली आहे। मी त्यांना कॉट, बाकीच्या वस्तू ज्या घेतल्या होत्या त्या परतही केल्या, मला डिपॉझिटही मिळालं। म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ते शून्य, काही खर्च न लागता आपल्याला जे नाही तर 10-20 हजार दुसरे उपकरणांनाच लागतात। ही अडचण म्हणजे परहित करण्याचं हे जे कार्य आहे, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः आणि परोपकाराय इदं शरीरम। आपलं जे शरीर आहे ते परोपकार काहीतरी व्हावं या भावनेतून केलं जातं। म्हणजे नद्यासुद्धा पाणी देत राहतात आणि झाडंसुद्धा फळं देत असतात, गायीसुद्धा आपल्याला दूध देत असतात। त्यामुळं जे सदाचारी लोक आहेत, जे सज्जन लोक आहेत ते परोपकार करतात। बरं, परोपकार अर्थ उपकार करायला असं नाही त्यांचं म्हणणं। परोपकारचा अर्थ खरा पर अधिक उपकार। पर म्हणजे दुसरा, उप म्हणजे जवळ, दुसऱ्या माणसाला जवळ करणे, आपलासा करणे म्हणजे परोपकार। या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे। दुसरं, ही जी चळवळ त्यांनी उभी केलेली आहे ही काही साधी गोष्ट नाही। सगळ्यांनी मिळून एकमतानं, विचारानं आदर्शाशी जी चळवळ करायची असते त्याबद्दल समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा म्हणलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। त्याचप्रमाणे ही जी चळवळ केलेली आहे रुग्णसेवा मंडळाची, त्यामधून त्यांनी सामाजिक बांधिलकी, सामाजिक जिव्हाळा हे ते बेसमेंट आहे या गोष्टीचं आणि त्या भावनेतून त्यांनी केले। त्यांना आपण त्याच प्रेमाने आपण उत्तरदायी असावं असं मला वाटतं। मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। धन्यवाद।